नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर जयेश मकवाना सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याचं अर्थात एक कारण असं आहे की मागच्या 10-11 वर्षापासून ते या क्षेत्रात काम करतायत. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण ते स्वतः मास्टर त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण, आपण नेहमी असं म्हणतो की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये खूप फास्ट स्कोप आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग सगळ्या इंडस्ट्रीमध्ये बेस आहे. त्याचंच अनुसरून ते सगळ्या इंडस्ट्रीत काम करतात. म्हणजे असं मी म्हणेन की रेसिडेन्शियलमध्ये पण काम चालू आहे, कमर्शियल चालू आहे, नंतर इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. त्यामुळं त्यांचा आजवर या क्षेत्रात त्यांचे आलेले अनुभव कसे होते, त्यांचा या क्षेत्राबद्दल दृष्टिकोन काय आहे आणि भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार सर. तर गप्पांना अशी सुरुवात करूया आधी आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये. म्हणजे मला आधी तुम्हाला विचारायचं आहे थोडक्यात की KG टू PG हा तुमची जर्नी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये जावं? तर हा सगळा एज्युकेशनल जर्नी कशी होती तुमची, काय सांगाल? सर, एज्युकेशन जर्नीमध्ये तर आपण नेहमी आपलं पुढचं स्टँडर्ड असतं ते आपल्याला नेहमी अवघड वाटतं. पण जसं जसं आपण क्रॉस करत जातो ते इझी वाटतं. जसं की 10वी नंतर असं वाटतं की कॉलेज फार सोपं असणार आहे एज्युकेशन, पण जेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेतो तेव्हा असं वाटायचं की 10वीच अवघड होते. बरोबर, बरोबर. हां. हं. तर मग असं करत करत ॲक्च्युली मी कन्स्ट्रक्शन बॅकग्राऊंडमधूनच येतोय. माझे वडील कन्स्ट्रक्शन लाईनमध्येच होते. ते क्या बात है! कॉन्ट्रॅक्टर वगैरे कॉन्ट्रॅक्टरशिपचे काम करायचे. तर त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन लाईनबद्दल बेसिक नॉलेज तर होतंच सगळं. आणि लहानपणापासून कन्स्ट्रक्शनच्या ॲक्टिव्हिटी बघत बसत असं वाटायचं की आपणही काहीतरी याच्यात टेक्निकल टर्म्सवरती इन्व्हॉल्व होऊन ती सर्व्हिस आपण लोकांना प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करू. बरोबर. तर 10वी नंतर वडिलांचे जेवढे कॉन्टॅक्ट्स होते त्यांच्याशी थोडं संवाद साधताना असं वाटलं की याच्यात एक आर्किटेक्चरल आणि स्ट्रक्चरल डिझायनिंग अशी मेन टेक्निकल फील्ड असते बिल्डिंग एक्झिक्युशन करण्यासाठी. ओके. तर त्या फील्डमध्ये मी तेव्हा विचार केला की आपण याच्यात करिअर करू शकतो म्हणून. तर हे गोष्ट लक्षात घेऊन 10वी नंतर मी स्ट्रक्चरल डिझायनिंगवरतीच फोकस ठेवलं की आपण या क्षेत्रात आपलं करिअर करायचं म्हणून या सब्जेक्टमध्ये आपण जास्त लक्ष देऊ. आणि त्याचा मला पुढे ग्रॅज्युएशन आणि PG झाल्यानंतर त्याचा फायदा झाला की आधीपासून त्या सब्जेक्टमध्ये आपण फोकस केलं होतं, तर ते आता सगळं नॉलेज युटिलाइज होतंय म्हणून. आता एक ऑन लायटर नोट असा एक प्रश्न विचारायचा आहे. वडील हां. पण जर या क्षेत्रात होते, हो. तर जेव्हा तुम्ही सुरुवात केली एकदम हां. फ्रेशर म्हणून जेव्हा हां, असाल, हां. तर तेव्हा थोडंसं दडपण येतं हां. का मदत होते? ॲक्च्युअली हे दोन्ही दोन्ही गोष्टी होतात. हं. कारण जेव्हा आपण कॉलेजमध्ये शिकतो, त्या गोष्टी साईटवरती कुठेच यूज होत नाही. असं आपण शिकल्यानंतर वाटतं, की आपल्याला कन्स्ट्रक्शनचं सगळंच नॉलेज येऊन गेलेलं आहे. पण जेव्हा साईटवरती जातो आणि साईटवरचा मिस्त्री किंवा कोणी लेबर आपल्याला एखादा प्रश्न विचारतो, तर आपण स्तब्ध होऊन जातो, की त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही अजून. हं, हं, हं. ॲक्च्युअली थेरॉटिकल सगळं नॉलेज असतं, पण प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्याला त्याच्यात अजून एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. हे लोकं विचारतायत ते तर माहितीच नाही. म्हणजे बरोबर. एज्युकेशन घेऊनही अजून आपलं नॉलेज गेनिंग प्रोसेस संपलेली नाहीये. बरोबर. अजून नॉलेज घ्यावं लागेल. ओके. आणि यांचे जे प्रश्न आहेत त्यांचं जेव्हा आपण उत्तर देऊ शकू, तेव्हा आपण कंप्लीट इंजिनिअर ॲज अ कन्सिडर होऊ कुठेतरी हो. मार्केटमध्ये. नक्कीच, नक्कीच. म्हणून थेरॉटिकल नॉलेज त्याच्या जागेवरती यूज होतं. पण प्रॅक्टिकल नॉलेज पण महत्त्वाचं असतं. ते जेव्हा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर साईटवरती जातो तेव्हा लक्षात येतंय. बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला हो. महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की आता तुम्ही एवढ्या व्हरायटी ऑफ प्रोजेक्टवर काम करताय. हो. तुम्ही बघितलं असेल या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार जास्त आहे. हो, हो. आणि अशा लोकांकडनं काम करून घेणे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बरोबर आहे. मोठी दुर्घटना होऊ शकते. बरोबर आहे. तर तुम्ही ही साईटवर परिस्थिती कशी हाताळता अनस्किल्ड लेबरची? ॲक्च्युअली अनस्किल्ड लेबर चा कमांडर स्किल्ड असतो एखादा. हं. तर आपण ते जरी लक्ष देत असेल तरी त्यांना गाईड करतो, की तुमचे हे पॉइंट मिस होत आहे. कारण अनस्किल्ड लेबरला तुम्ही किती समजून सांगितलं तर ते त्या गोष्टीवरती तेवढं सिरियसनेस दाखवत नाही आणि तुम्ही सांगितलेलं इग्नोर करतात आणि ते त्यांच्या हिशोबानेच काम करतात. बरोबर. तर त्यांचे जे कमांडर असतात त्यांना त्यांच्याकडनं प्रॉपर सेफ्टी साठी जे लागणारी गोष्ट आहे ते कशी हाताळायची वगैरे गोष्टी
त्यांना पटवून तसं काम करून घ्यायला पाहिजे, ज्याच्याने काही ॲक्सिडेंट वगैरे होणार नाही म्हणून. ओके, ओके. दुसरं तुम्ही आता रेसिडेन्शियलमध्ये पण काम करताय किंवा कमर्शियलमध्ये हो. पण काम करताय. तिथं बऱ्याचदा असं होतं, कायम कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे हं. आणि त्यांना क्वालिटी तर चांगली हवी असते. तर बरोबर आहे. अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी हे हां. दोन्हीचं बॅलन्स कसं करता मग अशा वेळेला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हं, आता जेव्हा कोणी सर्व्हिस घ्यायला जातं, तर त्यांचं ते बिल्डर ते पहिले बजेट कमीच दाखवतात. हं, पण त्यांना ते जेव्हा सर्व्हिस घेतात हं, आणि सर्व्हिस घेतल्यानंतर जसं-जसं ते कॉन्टॅक्टमध्ये येतात, तेव्हा त्यांचं कुठे-कुठे सेव्हिंग होतंय, त्या हं, गोष्टी त्यांना जाणीव करून देतो आम्ही, की हं, अशा-अशा गोष्टी केल्यामुळे तुमचं इथे सेव्हिंग होतंय, तिथे सेव्हिंग होतंय. तर या गोष्टींमुळे ते जे सर्व्हिस चे चार्ज कन्सिडर करताय, त्याच्यापेक्षा 10 पटीने कन्स्ट्रक्शनमध्ये सेव्हिंग करून घेतात. ओके. मग अशा गोष्टी पटवून आम्ही मग त्यांना सांगतो, की हं, आमची कन्सल्टन्सी फी तशी नॉमिनल आहे, जरी तुमचं बजेट कमी असेल तरी. पण त्याच्या मागे आम्ही तुम्हाला दुसरीकडे जिथे अननेसेसरी खर्च जातो, तिथे तुमचं सेव्हिंग करून देऊ शकतो. देऊ शकतो. बरोबर आहे. हो. दुसरा आता एक प्रश्न आहे जो पुढचा, तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो हां. म्हणजे असा आहे, की तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, हां. तर तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही कुठल्या क्षेत्रावर प्रशासनानं काम करण्याची गरज आहे? जर एक बदलतं नाशिक आपल्याला येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये बघायचं असेल, तर एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला काय वाटतं? ओके. ॲज अ इंजिनिअर मी नाशिकमध्ये 10 वर्षापासून काम करतोय. तर असं वाटतंय की नाशिकचं डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने हं, चालू आहे. नवीन-नवीन व्हरायटी ऑफ स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटत आहे. त्या हं, हिशोबाने आजूबाजूचं एन्व्हायर्नमेंट आहे ते पण मेंटेन राहायला पाहिजे. पहिले जुन्या लेआउटमध्ये सगळे 6 मीटरचे रोड होते. तर बिल्डिंग सगळे असे शेजारी-शेजारी वाटायचे. बरोबर. आता नवीन UDCPR प्रमाणे बिल्डिंगच्या हाईटला पण लिमिट नाही राहिली आहे. हं, हं. आज 7 स्टोरी, 12 स्टोरी, 16 स्टोरी, 22 स्टोरी, 40 स्टोरीपर्यंत नाशिकमध्ये कन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत आहे. तर एवढ्या मोठ्या बिल्डिंगला आजूबाजूचं एन्व्हायर्नमेंट पण थोडं स्पेशियस पाहिजे. हं, हं. तर डेव्हलपमेंट करताना लाईट व्हेंटिलेशन, एअर व्हेंटिलेशन, ग्रीनरी वगैरे या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देऊन डेव्हलपमेंट केलं, तर तिथल्या राहणाऱ्या लोकांना अजून त्या वास्तूचा आनंद घेता येईल. बरोबर. हं. तुम्ही आता हे जे सगळे मुद्दे सांगितलेत ते फार महत्त्वाचे आहेत. पण मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? तर हे थोडं स्पीडअप होईल, तर याला थोडी गती मिळेल? प्रशासनाने काय ॲडजॉइनिंग एखादं बिल्डिंग असेल त्याला लागून एकदम मोठं स्ट्रक्चर यायला नको किंवा हं. अ, 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 बाकीचं जे लँडस्केपिंग आहे हं, हं. आजूबाजूचं बरोबर. किंवा राहणाऱ्या लोकांचा क्लास कसा आहे त्याच्या हिशोबाने आजूबाजूचं जे कॉमन प्लॉट असतात त्याचं डेव्हलपमेंट किंवा पार्किंगची फॅसिलिटी, बरोबर, त्या बरोबर. सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या पाहिजे, ज्याच्याने राहणाऱ्या लोकांना कुठे इन्कन्व्हिनियन्स नाही होणार आणि बरोबर. इझिली त्यांचं जे वास्तू आहे त्याचा ते उपयोग करता राहू येईल. शकतील. बरोबर. हं. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील सिलेक्ट करण्याची वेळ येते, बीइंग स्ट्रक्चरल इंजिनिअर तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? अ, आता स्टीलचे एक तर फिजिकल पॅरामीटर्स असतात आणि लॅबला आपण ते केमिकल प्रॉपर्टीज वगैरे बघतो. हं, तर आता केमिकल प्रॉपर्टी ॲज अ इंजिनिअर मला किंवा कोणी सिव्हिल इंजिनिअर असेल त्याच्या लक्षात येतात. पण जे बिल्डर क्लास आहे, जो हं. स्टील पर्चेस करतो त्याला त्या गोष्टी कळत नाही काही. त्याच्यामुळे आम्ही साईटवरती गेलो तर पहिले त्याची फिजिकल प्रॉपर्टीज हं, बघतो. हं. त्याचा एखादा बार कट केला असेल तर त्याचं डायमीटर इक्वली राउंड आहे का किंवा चपटा आहे का? जर काही खराब आलं तर बिल्डरला लक्षात आणून देतो किंवा काही बार चपटे असतात आणि रिब मोठी असते. हं, हं. जे वेल ग्रेडेड स्टील नसतं ते याप्रमाणे फिजिकल कंडिशन बघून आपल्या लक्षात येतं. तर तसं काही दिसलं तर बिल्डरला लक्षात आणून देतो आणि स्टँडर्ड वस्तूच त्यांना यूज करायचं सजेस्ट करतो. क्या बात है! बीइंग स्ट्रक्चरल इंजिनिअर तुम्हाला एक आणखीन एक मला विचारायचं की जेव्हा डिझाइन करतो स्टीलचं, तर त्याच्यात काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे, ज्या तुम्ही जनरली घेता आणि ज्या जनरली घेतल्या पाहिजेत? स्टील डिझाइन करताना आता मोस्टली तर आम्ही सॉफ्टवेअर यूज करतोय हं, स्टील डिझाइन करताना. हं. तर जे मोमेंट्स, शेअर वगैरे त्याच्यासाठी ॲक्चुअल स्टील येतं तसंच प्रोव्हाईड करतो. पण कुठे अननेसेसरी स्टील जाणार नाही हं, आणि हं.
जिथे नको असेल तिथे स्टीलची क्वांटिटी वाढायला नको त्याची काळजी घेतो. प्लस कुठे एक्स्ट्रा लोड येणार असेल किंवा बिल्डर कोणत्या लोकेशनला बिल्डिंगचा चेंज ऑफ यूज करू शकतो असं आपल्याला लक्षात आलं तर त्याप्रमाणे ते डिझाईनमध्ये कन्सिडर करून स्टील वगैरे वर्कआउट करतो की त्या बिल्डिंगला किती लागणार आहे. बरोबर आहे. दुसरं कारण अननेसेसरी जर स्टील वाढलं तर त्याची कॉस्ट वाढेल आणि जर कमी पडलं तर ते पुन्हा बिल्डिंगला पण धोकादायक ठरू शकतं. बरोबर आहे. आणखीन एक विचारायचंय, सिव्हिल इंडस्ट्री ऍट लार्ज, असं आपण आता तर तुम्ही नाशिकमध्ये काम करताय, बाहेर बरंच काम चालू आहे, पण सिव्हिल इंडस्ट्री ऍट लार्ज नेशनवर विचार केला तर काय स्कोप दिसतो भविष्यात तुम्हाला या फील्डमध्ये? स्टील इंडस्ट्रीज नाही, सिव्हिल इंडस्ट्रीचा ऍट नेशनला काय स्कोप दिसतो? सिव्हिल इंडस्ट्रीचा नॅशनला खूप मोठा स्कोप आहे. जसं जसं पॉप्युलेशन वाढतंय, जसं जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स येत आहे मार्केटमध्ये, तसं तसं लोकांची लाईफस्टाईल चेंज होत आहे आणि त्या लाईफस्टाईलला मॅच करायला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते सिव्हिल इंडस्ट्रीजच प्रोव्हाइड करणार आहे. तर मग ते डेव्हलपमेंट करताना जे नॅचरल पॅरामीटर्स आहे, जसं की विंड आहे, नंतर लाईट व्हेंटिलेशन वगैरे आहे, किंवा पावसाचं पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, त्या गोष्टी सगळ्या कन्सिडर करून डेव्हलप केलं तर मग ते जे एन्व्हायरमेंटचे प्रॉपर्टीज आहे ते पण मेंटेन होतील आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं डेव्हलप होईल. त्यामुळे दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एकच आयकॉनिक प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली तर कुठला सांगाल तो प्रोजेक्ट? आतापर्यंत ऍक्च्युली माझ्याकडे दरवर्षी काही ना काही वेगळे प्रोजेक्ट येतात ज्याला आपण केस स्टडी म्हणू शकतो. पण आता रिसेंटली आम्ही एक METचं स्कूलचं काम केलेलं आहे. तर ते स्कूलच्या कामाला आम्ही बरेच पॅरामीटर रिसर्च टाईप डेव्हलप करून त्याला एक्झिक्यूट केलेले आहे. ओके. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही वापरले आजवर कुठल्या प्रोजेक्टमध्ये? हो, आम्ही बऱ्याच बिल्डिंगमध्ये वापरलेलं आहे. ओके. तर मग त्याची क्वालिटी असेल, प्रोडक्ट असेल, कॉस्ट असेल, अवेलेबिलिटी असेल, या सगळ्या पॅरामीटर सर्व्हिस बद्दल काय सांगाल? ऍक्च्युली आम्ही सर्व्हिस बद्दल तर जो एंड युजर आहे, जो बिल्डर आहे त्यालाच विचारतो आणि त्याच्यावरूनच लक्षात येतं की त्यांना कशी सर्व्हिस मिळते. तर आयकॉन स्टील बद्दल सगळ्यांकडनं मला पॉझिटिव्हच रिप्लाय आलेला आहे आणि साईटवरती फिजिकल कंडिशन बघताना पण कुठे असं आढळलं नाहीये मला की आपल्याला हे गोष्ट चालणार नाही म्हणून. तर सगळीकडे क्वालिटी वेल मेंटेन आहे. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ऑफकोर्स तुम्ही पण आताच आहेत, पण जे तुमचे ज्युनियर्स म्हणू, मित्र म्हणू, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? क्षेत्र कोणतं? सिव्हिल इंडस्ट्री त्यांना यायचं, ते सिव्हिल इंजिनियर आहेत, आता पास आउट होऊन आता ते प्रॅक्टिकल वर्ल्ड मध्ये आता स्टेप करणार आहेत. बरोबर. तर तुम्ही त्यांना काय सांगाल? आता नवीन जनरेशन मध्ये एज्युकेशन जे थेरोटिकल नॉलेज आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्याच्यात भरपूर मोठा गॅप आहे. मी नवीन जनरेशनला एवढंच सांगेल की तुम्ही एज्युकेशन घेता घेता प्रॅक्टिकल नॉलेज पण सोबत घेत चला. म्हणजे तुम्ही जे पुस्तकात वाचताय, ज्याचा अभ्यास करताय, ते प्रॅक्टिकली कुठेही आपल्याला यूज होणार आहे, त्याचा उपयोग काय आहे ते तुम्हाला लक्षात येईल आणि आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्हाला ते नॉलेज युटिलाइज करता येईल. वा. तर ते इंजिनियर जयेश मकवानाजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ह्या फील्डमध्ये प्रॅक्टिकल अनुभव तितकाच महत्वाचा आहे जेवढा थेरॉटिकल आहे. त्यामुळे तुम्ही थेअरी तर नक्की शिका, मास्टर्स पण सरांनी केलं तसं पण करू शकता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये, पण त्याच्यानंतर प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्वाचं आहे. कुठेतरी सर्व्हिस करा, प्रॅक्टिस करा आणि मग स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करा. या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तर पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत. असं मला वाटतं आता 10 वर्षाचा टप्पा आहे, पण लवकरच तुमचा पहिला जो 25 वर्षाचा टप्पा आहे आपण म्हणतो करिअर मधला, तो लवकर पार व्हावा आणि त्याच्यात असे चांगले मोठे प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू सो मच.